आता डिझेल कमी महाग पण झालेलं आहे, तर आम्हाला तेवढं परवडत नाही. मी माझ्या बोटी तर बंद करून ठेवलेल्या आहेत. ते की मच्छी कमी भेटते आणि इंधन जास्त जाते आमचं, त्यामुळे आम्ही तिथे मच्छीमारी करायला जाऊ शकत नाही. प्रत्येकाचा संसार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घडामोडी मोडल्या जातात. प्रत्येकाला संसारामध्ये मुलं बाळं असतात, लाईटचं बिल, शिक्षण, भाडं घराचं, या सगळ्या गोष्टी या गोष्टीमध्ये चालत असतात. आम्हाला तेवढ्या याच्यात नाही परवडत आता पहिल्यासारखं. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा मुंबईतल्या कोळी बांधवांच्या मत्स्य व्यवसायावरती सुद्धा झालेला दिसून येतोय. आणि मी आता सध्या आहे वरळी कोळीवाड्यामध्ये, आणि जर माझ्या मागे तुम्ही पाहिलं तर ह्या सगळ्या बोटी आहेत, ज्या बोटी दररोज मत्स्य व्यवसाय करण्यासाठी खोल समुद्रात जात असतात. मात्र इंधन पुरेसं मिळत नसल्यामुळे, इंधनाचा तुटवडा असल्यामुळे ह्या सगळ्या ज्या बोटी आहेत त्या ह्या किनाऱ्यापाशी वरळी कोळीवाड्याच्या लागलेल्या आहेत. माझ्यासोबत वरळी कोळीवाड्यात राहणारे काही कोळी बांधव आहेत, जे दररोज हा मत्स्य व्यवसाय करण्यासाठी या समुद्रात जात असतात, ह्या बोटींच्या माध्यमातून या समुद्रात जात असतात. सर, काय सांगाल? इंधन तुटवडा होतोय, युद्धजन्य परिस्थिती आहे, युद्धामुळे सगळ्याच ठिकाणांवरती, सगळ्याच गोष्टींवरती त्याचा परिणाम जाणवतोय, तसाच इंधनावरती सुद्धा जाणवतोय. तुमचा मत्स्य व्यवसाय आहे, काय सांगाल? एकूणच तुम्ही ह्या सगळ्याला कसे सामोरे जाताय? हे असं आहे की आता आम्ही जी मच्छीमारी करतो ना, ती जवळ राहिलेली नाही. कमीत कमी 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर अंतरात आम्हाला मच्छी भेटते, पण तिकडे जायसाठी पुरेसं इंधन आम्हाला भेटत नाही. गॅस आपले हे असून दे, पेट्रोल असो या डिझेल असो, पण ते इंधन आम्हाला भेटत नाही त्या प्रमाणात. तर त्यामुळे आमचं असं हे होतं की मच्छी कमी भेटते आणि इंधन जास्त जाते आमचं, त्यामुळे आम्ही तिथे मच्छीमारी करायला जाऊ शकत नाही. कारण आज जर का आम्ही 10 लिटर किंवा 20 लिटर डिझेल किंवा पेट्रोल घेतलं तर दुसऱ्या दिवशी आम्हाला भेटायची अपेक्षा नाही. ते भेटायसाठी आम्हाला तिथे लाईन लावायला लागणार किंवा आमचे लायसन त्यांना दाखवायला लागणार की बाबा आमच्या इथे लायसन आहे. पेट्रोल पंपवर गेल्यानंतर ते लायसन दाखवल्याशिवाय आम्हाला ते डिझेल किंवा पेट्रोल भेटत नाही. मग आम्ही करायचं काय? आणि सर, आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या बोटी ज्या आत्ता आहेत त्या समुद्र किनाऱ्यापाशी लागलेल्या आहेत, तर दर दिवशी तुम्ही जाताय, तर आत्ता तुमचं जाणं पूर्णपणे बंद झालेलं आहे की तुम्ही आठवड्यातले काही ठराविक दिवस जाता? हो मॅडम, आमचं पोट आहे ना, आम्हाला जाणं भाग आहे. जर का आम्ही मच्छी मारायला गेलो नाही तर खाणार काय? आमच्याकडे कोणतं लक्ष नाही आहे. आज एवढे नेते लोक आहेत, फक्त भाषणं देतात, रॅशनिंग कोण देत नाही. भाषणामुळे आमचं काय पोट भरणार नाही. आमचं पोट आम्हाला बघायला पाहिजे. आज आम्ही मच्छीमारी करायला नाही गेलो तर आम्हाला खायला कोण देणार? आज अशी परिस्थिती आहे की रॉक आपले हे डिझेल किंवा पेट्रोल हे पुरेसं आम्हाला भेटत नाही, त्यामुळे आमची मच्छीमारी ठप्प झालेली आहे. सर, तुम्ही काय सांगाल? दर दिवशीचा हा किती पेट्रोल, डिझेल किंवा जे इंधन असतं त्यासाठी कितीचा जो आहे तो दर दिवसाचा खर्च असतो? आता दर दिवसाचा खर्च कमीत कमी 1000 रुपयाचं डिझेल आम्हाला कंपल्सरी लागते. पण ते आता आम्हाला जवळ मच्छीमार भेटत होती ना जवळ इथली, तर आम्हाला कमी लागत होतं. आता ते कोस्टल ह्या रोडमुळे एम.एस. ब्रिजवाल्यांनी तिकडचा भाग आम्हाला मच्छीमाराला बंद करायला सांगितलेला आहे. तर तिथे आम्हाला मच्छीमाराला जायला भेटत नाही. मग आम्हाला डिझेल जास्त लागते, आणि आता डिझेल कमी महाग पण झालेलं आहे, तर आम्हाला तेवढं परवडत नाही. मी माझ्या बोटी तर बंद करून ठेवलेल्या आहेत. किती दिवसांपासून सर तुमच्या बोटी बंद आहेत? मी आता 15 ते 20 दिवस झाले बोट बंदच ठेवलेले आहेत पूर्ण. आता सर, युद्ध केव्हा संपेल किंवा युद्धाची समाप्ती केव्हा होईल हे तर माहीत नाहीये. मात्र जर आणखीन काही काळ जर लागला युद्ध संपायला आणि इंधनाचा पुरवठा व्यवस्थित सुरू व्हायला, तर काय तुमची सरकारकडे काय मागणी आहे, काय अपेक्षा आहे? डिझेलचा दर कमी करावा, कारण सर्वांना डिझेल, मच्छीमारांना सर्वांना डिझेल पाहिजेच आहे. डिझेलचा दर वाढत गेला आणि मच्छी लांब भेटत राहिली तर परवडण्यासारखा नाही धंदा. म्हणतो ना, आम्ही जवळची मच्छी जवळ येईल मच्छी तेव्हा आम्ही बोटी चालू करणार, कमी डिझेलमध्ये चालू होईल. कारण आम्हाला आता जे 1000 रुपयाचं लागत आहे तिकडे आता 2000चं डिझेल लागलं तर आम्हाला मच्छी काय करणार आम्ही? म्हणजे साधारण तुम्ही आधी 1000 रुपयाचं पेट्रोल घेत होता, तर आता अगदी त्याची दुप्पट किंमत तुम्हाला मोजावी लागते. मात्र त्या तुलनेत तुम्हाला मासे तेवढे मिळत नाही आहेत. तर आता काहीच महिन्यात, साधारण 1-1.5 महिन्यात पावसाळा सुरू होईल, तेव्हा सुद्धा मासेमारी बंद असते. तेव्हाची जी परिस्थिती असते, आणि आत्ता हे 15 ते 20 दिवस झालं की तुमचे व्यवसाय बंद आहे, काय वाटतं? आता बघूया, मच्छीमार जवळ जेवढी भेटेल मे महिन्यामध्ये तेव्हा बघू, त्याच्यामध्ये काय होईल तेवढं होईल.
बाकी काय करू शकत नाही. त्याच्यासोबतच इतर जे खर्च आहेत, गॅस सिलेंडर असेल तर तेही वाढलेले आहेत. तर ही जी सगळी महागाई आहे ती मुंबईकरांना परवडते का? नाही परवडणार. मुंबईकरांना परवडणारच नाही. आणि आता 4 महिने आमचे बंद राहणार, त्याच्यामध्ये सरकारने काहीतरी मदत करावी अशीच आहे. सर, नेहमी नेहमी सरकार सध्या असं म्हणतं आहे की इंधन पुरवठा जो आहे तो सुस्थितीत आहे, इंधनाचा साठा सुद्धा व्यवस्थित आहे. मात्र सरकार एकीकडे असं म्हणतं आहे, तर ॲक्च्युअल ग्राउंडवरती लोकांना मिळतंय का? आणि ही जी वाढलेली महागाई आहे ती मुंबईकरांना परवडते का? ग्राउंडवरती भेटायसाठी लाईन लावल्याशिवाय पर्याय नसतो. आणि आमच्या इथे जे सोसायटीमध्ये जे डिझेल, पेट्रोल तर येतच नाही आमच्या सोसायटीमध्ये, पण डिझेल जे भेटायचं ते सुद्धा बंद झालेलं आहे. कारण एवढे बाहेरनं ज्या बोटी येतात, आता आम्ही न्यूजला बघतो त्या बॉम्बस्फोट घडतात किंवा हे घडतात, पण त्याच्यामुळे तिकडच्या बोटी येत नाही. आम्हाला डोळ्यानं दिसते, पण सरकार बोलते आमच्याकडनं आमची पूर्ण पुरवठा होतोय, पण अजूनपर्यंत पुरवठा नीट झालेला नाही. त्यामुळे आमच्या पोटावर पाय येतो. आणि आता नंतर आता बघा तुम्ही, मे महिन्यानंतर आमचे 4 महिने बंद असतात, तर 4 महिने आम्ही उपाशी मारायचं का? 4 महिने आम्हाला कोण नाही बघायला. आणि आमचे 4 महिने आमची सबसिडी आम्हाला द्या, की जेणेकरून आमचं पोट भरेल. ते सुद्धा करत नाही. फक्त आमच्याकडे येतात, मतं मागतात आणि जातात, दुसरं काही नाही करत. सर, तुम्ही काय सांगाल? ही वाढती महागाई, मुंबईचे मूळ रहिवासी कोळी बांधव म्हणून ओळखले जातात, तर त्यांना ही वाढती महागाई परवडते का? नाही परवडत. आताच्या घडीला ती महागाई जरी परवडत नाही, कारण महागाई एवढी वाढलेली आहे की प्रत्येक गोष्टीवर महागाई वाढलेली आहे. जेणेकरून आता आमच्या मच्छीमारांच्या संदर्भात बघायला गेलं तर आम्ही जी मासेमारी करतो तर आम्हाला दररोज जाऊन मासेमारी करायचीच आहे. जेणेकरून आम्हाला पण सगळ्या, तसा प्रत्येकाचा संसार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घडामोडी मोडल्या जातात. प्रत्येकाला संसारामध्ये मुलं-बाळं असतात, लाईटचं बिल, शिक्षण, भाडं घराचं, या सगळ्या गोष्टी या गोष्टीमध्ये चालत असतात. आम्हाला तेवढ्या याच्यात नाही परवडत आता पहिल्यासारखं. आणि 4 महिने तुम्ही बोलताय जे आमची उपासमारीची वेळ होते, म्हणजे 4 महिने मासेमारी व्यवसाय बंद असतो, तर जेणेकरून तसं शेतकऱ्यांना मदत भेटते. तशी नितेश राणे साहेबांनी सांगितलं होतं आमच्या गावात येऊन की तशी मदत तुम्हाला भेटेल म्हणून. पण आता 1 वर्ष तर गेल्या वर्षीपासून तर अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काय पोचलेली नाही मदत. आणि या आम्हाला भेटावी, सर्व मच्छीमारांना भेटावी, जेवढे किनारपट्टीचे आहेत तेवढ्यांना मदत भेटावी, असं तरी आमचं व्यक्तिमत्व आहे. कारण 4 महिने सर्वांचाच धंदा बंद असतो, टोटल किनारपट्टीचा. जेवढ्या किनारपट्टीला स्थानिक छोटे मोठे जेवढे जे आहेत, कोळीवाडे आहेत, तेवढ्यांना सर्वांचा धंदा बंद असतो. आणि असं खूप भेटावं असं आमचं व्यक्तिमत्व आहे सर्वांचं. खरं तर मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून कोळी बांधवांकडे आपण पाहतो आणि या युद्धाचा परिणाम आहे तो थेट त्यांच्या जीवनाशी निगडीत, त्यांचं जे पोट आहे ते या मत्स्य व्यवसायावर भरतं. मात्र कुठेतरी इंधनाचा तुटवडा असल्यामुळे, इंधनाचा अभाव असल्यामुळे त्यांच्या ह्या ज्या बोटी आहेत त्या इथंच किनारपट्टी भागामध्ये लागून आहेत. त्याचसोबत जे पेट्रोल किंवा जे डिझेल आहे, जे इंधन आहे, ते जे घ्यायचे तर त्याच्यासाठीच आता दुप्पट किंमत जी आहे ती त्यांना मोजावी लागते आहे. त्यापैकी आपल्यासोबत जे बोलणारे कोळी बांधव होते त्यांच्यापैकी एका व्यक्तीने असंही सांगितलेलं होतं की मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा इथं वर्षभरापूर्वी येऊन कोळी बांधवांसाठी आम्ही नवीन गोष्टी करू यासाठी आश्वासन दिलं होतं. मात्र त्याची पुढे अंमलबजावणी झाली नाही. तर आता थेट या सगळ्या संदर्भात मंत्र्यांकडेच ह्या कोळी बांधवांनी साकडं घातलेलं आहे आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कारण आत्ता उन्हाळा सुरू आहे, इंधन तुटवड्यामुळे 15 ते 20 दिवस मत्स्य व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि अशातच आता 1 ते 1.5 महिन्यांनी पावसाळा सुरू होईल आणि ह्या पावसाळ्यात संपूर्ण 4 महिने मत्स्य व्यवसाय हा बंद असतो. समुद्रामध्ये उधाण असल्यामुळे कोणतेही कोळी बांधव समुद्रामध्ये बोट घेऊन जात नाहीत. त्यामुळे एवढा हा मोठा फटका आहे तो सध्या मुंबईतल्या कोळी बांधवांना बसतोय. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.